यामध्ये साधारणतः 600 लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे आम्ही नगर परिषदेच्या ठिकाणीच त्यांच्या मुलाखती विधानसभेचे जे प्रभारी पक्षांनी नेमलेले आहेत ते त्या ठिकाणी जाऊन मुलाखती घेणार आहे। मला वाटतं या मुलाखती झाल्यानंतर 12 तारखेला मुंबईमध्ये राज्य स्टेट स्टेट पार्लमेंटरी बोर्डाची निवड होईल, आपल्या बैठक होईल 12 आणि मला वाटतं 13 2 दिवस 11-12 होती ते पुढे ढकल। स्टेट पार्लमेंटरी बोर्डापुढे जिल्ह्यातील प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि उमेदवारावर अंतिम मोहर हे 13 तारखेला लागेल अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं नियोजन। एकूणच नगर परिषदेतील आत्ताच्या निवडणुकींचे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत। गेली 4 वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत, अनेक ठिकाणी 2 वर्ष झाले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे प्रचंड समस्या शहरामध्ये आहे। त्या पलीकडे जाऊन प्रशासनाने हात धुवून घेतलाय। प्रशासनाबरोबर अनेक अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीच्या काम वाटप करत असताना त्यांच्या दबावामध्ये सुद्धा दमछाक झाल्याचं आपल्या सगळ्यांना पाहिलंय। महानगरपालिकेची निवडणूक अद्याप डिक्लेअर झाली नाही चंद्रपुराची, त्यावेळेस चंद्रपुरातले विषय घेऊ आम्ही। येथील झालेला सगळा काळा बाजार, भ्रष्टाचार, गैरप्रकार सगळं आम्ही काढू। म्हणजे या शहराला नव्यानं काही कीड लागल्यासारखं झालेलं आहे। ते कीड कोणती आहे ते आम्ही त्या वेळेस सांगू, आज काही सांगण्याची गरज नाही। जे कामं अनवॉन्टेड कामं, अनधिकृत कामं, आवश्यक अनावश्यक कामं जी केली गेली आणि त्यातून 25 ते 30% कमिशनखोरी केली गेली, ते सगळा पाडा त्यावेळेस आम्ही वाचू। मुळात या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका किंवा नगर परिषदेच्या निवडणुका या जरी होत असल्या तरी राज्यातील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याही विषयाला घेऊन ते प्रश्न मांडून, ते विषय मांडून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। मला एक कळत नाही की महायुतीमधील तीनही पक्षाची तोंड सध्या 3 दिशेला जात आहेत। अजित पवारांचा पक्ष म्हणतो आम्ही सेक्युलर आहोत आणि धर्मांध शक्तीबरोबर हातमिळवणी करतात, त्यांच्या मांडीला मांडी घालून बसतात। तर अजित पवारांचा पक्ष हा सेक्युलर धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही। ज्यांच्याशी त्यांनी सेकहँड केलेला आहे त्यांचे हात सुद्धा या हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिदमध्ये वाद निर्माण करण्याला साथीदार म्हणूनच त्यांची ओळख महाराष्ट्रात आता निर्माण झालेली आहे। मला वाटतं की पुढच्या 29 पर्यंत ईश्वर करो हे दोनही पक्ष शिल्लक राहोत, कारण आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की भाजपा म्हणजे इतर पक्ष गिळणारी चिटकी नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की हे राक्षस आहे। दुसऱ्याचा पक्ष गिळणारा हा एक राक्षस आहे, संपवणारा एक राक्षस आहे असंच म्हणावं लागेल। आणि त्यांचा नंबर पुढचा भक्ष्य या राक्षसांचा तो अजित पवारांचा आणि शिंदेचा जर असेल तर नवल वाटून घेऊ नये असं वाटतं। एकूणच राज्यात तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झाली। जमीन घोटाळे इतके प्रचंड वाढलेत की मला वाटतं की
हे घोटाळे जे बाहेर यायला लागलेत, हा सुद्धा एक अंतर्गत कुरापतीचा भाग असू शकतो. अंतर्गत कुरापतीचा भाग म्हणजे एकमेकाला बदला घेण्याचा भाग सुद्धा असू शकतो, किंवा एकाने दुसऱ्याला मोठ्या अजगराने लहान सापांना गिळण्याचा तो प्रयत्नही असू शकतो. म्हणून हे घोटाळ्याची मालिका आता सुरू झाली आहे. मी कालच मीडियाकडे काही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघटनांच्याकडे काही प्रकरणं मी काल पाठवली. त्यातील 1-2 प्रकरणाचा उल्लेख आज झालेला आहे. मी 10 तारखेला स्वतः पुण्यात आहे आणि तिथे सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्याकडे जी प्रकरणं आहेत त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करणार आहे. सत्तेतील केंद्रीय मंत्री मोहळापासून सुरुवात झाली, तर ते मोहोळ आग्या मोहोळ निघाला. तो मोहोळ मला वाटतं की जनतेचा मोहोळ असेल, पण तो आमच्या विदर्भातल्या भाषेत सांगायचं तर आग्या मोहोळ निघाला. म्हणजे दुसऱ्याला जर ते माशी चावली तर त्याला झोपता येत नाही एवढी आग होते, अशा प्रकारचं त्यांनी घोटाळा सुरुवात केला. आता कालचा पार्थ पवारांचा घोटाळा हा तर मधमाशाचं पोळच आहे आणि ते मोठी माशी आहे. हे आग्या काय म्हणते त्याला, आपण काय म्हटलं यापूर्वी, ती माशी जरा छोटी असते. आग्या मोहोळ ती माशी छोटी असते, ही मोठी माशी आहे. या माशांनी मदत देण्यापेक्षा जेवढं असेल तेवढं गिळंकृत करण्याचं काम सुरू केलेलं आहे. काल परवाच महिला बाल कल्याणचा विषय मी काढला. 40 हा घोटाळा 40 कोटीचा टेंडर होता. अंगणवाड्यांना पुरवण्यासाठी त्यांची यादी जोडली नाही, पण 40 कोटीचं काम पूर्ण झाल्यावर 90 कोटीचं काम बिना टेंडरनी देऊन टाकलं महिला बाल कल्याणला. अशा प्रकारे राज्य बर्बाद करण्याचं काम या ट्रिपल इंजिन सरकारने सुरू केलं आहे. ज्याला जेवढं भेटेल तेवढं खाऊया असा तो प्रकार आहे. नगर परिषदेमध्ये सुद्धा जे काही झालेलं आहे त्याचे सुद्धा विषय पुढे येतील. पण आम्ही मात्र जिल्ह्यात सगळे मिळून सगळ्यांना घेऊन जे आमचे मित्र पक्ष आहेत, समविचारी पक्ष आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमच्या सर्व नेत्यांचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आमची चर्चा अगदी सकारात्मक पुढे चाललेली आहे. आता म्हटलं की इतर मित्र पक्ष जे आहे ते जोडून आम्ही तुम्ही चंद्रपूरची निवडणूक लढवणार आहात. कदाचित राज्यातही असा प्रकार असेल. चंद्रपुरात मनसे हा त्यामध्ये आहे का? निश्चितच आम्ही सध्या समविचारी पक्षाशी सोबत जात आहोत. आता मनसेच्याकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू, पण अजूनही त्याच्याकडून प्रस्ताव नाही. त्यामुळे सध्या तरी ते आमच्या चर्चेच्या यादीत नाही. ते मी क्लिअर केलेलं आहे. मनसे समविचारी नाही म्हणून तसा शिवसेना सुद्धा, पण आमच्या महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही त्यांच्याशी ऍडजस्ट करतो. मुळात समविचारी म्हणजे आता आम्ही त्याचा अर्थ असं काढतो की भाजपाला विरोध करणारा, जी भाजपा जातीयवादी धर्मांध शक्ती जे हे राज्य बेचिराग करण्यासाठी आणि देश बेचिराग करण्यासाठी जे पसरवत आहेत. काल परवा तुम्ही पाहिलं, कालचीच गोष्ट, नितेश राणे नावाच्या मंत्र्यांनी इतकं विषारी ओकावं. याचा अर्थ हा आहे की यांना हिंदू मुस्लिम मध्ये विभाजन करायचं आहे. यांना विकासाची काही देणं घेणं नाही. यांना मूलभूत जे प्रश्न आहेत बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, याच्याशी काही देणं घेणं नाही. यांना केवळ काही करायचं नाही आणि लोक अंगावर येतील म्हणून हिंदू मुस्लिम करत बसायचा, हा एकमेव धंदा देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे या जातीय आणि धर्मांधता जे पसरवत आहेत त्यांना संपवण्यासाठी, त्यांना गाडण्यासाठी जो जो येईल त्याला सोबत घेण्याची चर्चा आमची सुरू आहे. पण मनसेने जेव्हा मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय काढला
जो आहे तो हिंदू मुस्लिम दरी वाढवणाराच मानला जातो. म्हणून अद्याप त्यांच्याबरोबर आमची चर्चा नाही. म्हणजे त्यांना हा मुद्दा सोडावा लागेल का? हे बघा, प्रस्ताव आल्यावर ज्या वेळेस एक मिनिमम कॉमन प्रोग्राम आपण करतो त्यावेळेस त्या मुद्द्यावर चर्चा होईल. कॉमन मिनिमम प्रोग्राम मुंबईमध्ये आम्ही मुंबईच्या नेत्यांवर सोडलेला आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. तो प्रस्ताव आता केंद्रीय मंत्र्यांच्याकडे आमच्या हायकमांडकडे गेलेला आहे. हायकमांडचे इन्स्ट्रक्शन आल्यानंतर त्या संदर्भात पुढे चर्चा होईल. जवळपास झालेला आहे. जवळपास हे शीटांचे वाटप झालेले आहेत. अगदीच 5-10% डिस्प्यूट मला वाटतं आहे. 5-10% तेही संपून जाईल. ते आम्ही डिक्लेअर करू कोणाला किती शीट शेअर झाला त्यावेळेस तुम्ही छापावं. सध्या हे सिक्रेट ठेवावं असं आम्हाला वाटतं. नाही असेल ना, अनेक पक्ष काम विरोधात करत होते. वैचारिक काही प्रमाणात मतभेद होते, परंतु BSPच्या बरोबर परिषदामध्ये युती होते आहे हे तुम्हाला दिसेल. एक चर्चा अशी आहे की युती आघाडी आता तुमच्या होईल मित्रसंवादाच्या पक्षासोबत या जिल्हा स्तरावर न होता विधानसभा वाईज होईल. म्हणजे कुठल्या विधानसभेत होईल, कुठल्या विधानसभेत होणार, असं काही आहे का? नाही, असं काही नाही. जिथे जिथे नगर परिषदेमध्ये तिथल्या स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून चर्चा केलेली आहे आणि तो प्रस्ताव आमच्या जिल्हाध्यक्षाकडे किंवा नेत्यांच्याकडे पाठवलेला आहे की ते सकारात्मक ते पुढे गेलेले आहेत. त्यांना आम्ही होकार दिलेला आहे. म्हणजे सरसकट होणार नाही, सरसकट होणार नाही. सरसकटचा विषय नाही. जिथे जिथे आहे अगदी बरोबर आहे. नाही नाही, म्हणजे काही नगर परिषदांमध्ये युती होईल, महाविकास आघाडी होईल, काही होणार नाही असं चित्र दिसेल का? मी सांगितलंय की या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, स्थानिक परिस्थिती पाहून तो तर त्याने तिथे निर्णय घ्यायचा आहे. असं आहे, दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणतात. तर दगडासाठी दगडाबरोबर जाऊ शकत नाही, तर दगडाची भिंत उभी होऊ शकत नाही. म्हणून आम्ही विटांची भिंत बांधून संरक्षण करतो. विचाराचं संरक्षण, संविधानाचं संरक्षण. एक लास्ट या हे पार्लमेंटरी बोर्ड जिल्ह्याचं आहे आणि चंद्रपूर शहराला सुद्धा जिल्ह्यात दर्जा आहे. ते महानगरपालिकेत जेव्हा मीटिंग होईल तेव्हा ते राहतील. हे बघा, माझ्याकडे जी माहिती आहे, काल पण मला यातील काही वारस आहेत ते मला भेटायला आलेले होते. पार्थ पवारांनी पृथ्वीराज पाटलांना सही करण्याचे अधिकार दिलेत ते सेल करायसाठी. ती कंपनी मुळात 99% शेअर होल्डिंग ही पार्थ पवारांची आहे. रजिस्टरीसाठी आपण एखाद्याला नेमतो ठराव करून त्या कंपनीचा, तेवढाच अधिकार पृथ्वीराज पाटलांचा आहे. त्यामुळे पार्थ पवार यातून सुटतील असं मला वाटत नाही. बोलव्यामधलं जे जमीन प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे पत्ता दिलेला आहे या कंपनीच्या याचा तो जिजाई बंगल्याचा आहे आणि ही जी ही कमर्शियल रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, त्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये एका कॉर्पोरेट ऑफिस राहू शकतं का, याच्यावर प्रश्न उभे झाले. खरं तर सांगायचं तर कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा कॉर्पोरेट त्याच्यामध्ये रजिस्टर्ड ऑफिस असेल, हे रेसिडेन्स एरियामध्ये हजारो ऑफिस आहेत.
त्याला कमर्शियलची गरज नाही, कारण तो कंपनीचा पत्ता म्हणून आपण देतो पत्रव्यवहारासाठी. उद्या त्याचा ऑफिस किंवा कंपनी मोठी असेल, झाली असेल, होत असेल किंवा एस्टॅब्लिश झाली असेल तर त्यांच्या त्यावेळेस तो रजिस्टर ऑफिस नव्यानं दिला जातो, तो चेंज केला जातो. पण प्राथमिक स्तरावर जो आपण ॲड्रेस देतो तो रेसिडेन्समध्ये अनेक कंपन्यांनी दिलेला आहे. त्यात फार काही मोठा वाद आहे असं नाही. मुळात वाद असा आहे किंवा प्रश्न असा आहे किंवा जो गैरप्रकार किंवा जो स्कॅम झालेला आहे, ही जागा सरकारी असताना मुळात ही जागा महार वतनाची होती. त्यांनी टॅक्स न भरल्यामुळे त्या जागेवर मुंबई ज्यावेळेस सरकार होतं, मुंबई गव्हर्नमेंट होतं, त्यावेळेस त्या जागेवर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक बॉटनिकल असं काही नाव आहे त्या विभागाला लीजवर दिलेली होती. त्याची लीज सुद्धा संपली आहे. मुळात ही जागा महार वतनांची आहे. 274 त्याचे लिगल हेर आहेत. या 274च्या लोकांनी गेली 25-30 वर्ष ही जागा आम्हाला मिळावी म्हणून त्या दलित लोकांनी प्रचंड मेहनत घेत आहेत. आणि हा जो माणूस, ही जी मॅडम आहेत शीतल तेजवानी, यांना केवळ फक्त कोर्टशी असलेले संबंधित लिटिगेशन पूर्ण करण्यासाठी, कोर्ट कचेरीमध्ये लढण्यासाठी आणि टायटल क्लिअर करण्यासाठी, एवढ्यासाठीच त्यांना तो अधिकार दिलेला होता. त्यानंतर त्यांनी खरेदीसाठी त्यावेळेस 2008 या माणसाने दुसऱ्याशी व्यवहार करायचा प्रयत्न केला. तर या सगळ्या महार वतनांच्या वारसांनी दिलेला जो आम मुक्तारनामा होता किंवा पॉवर ऑफ अटर्नी होती, ती पेपरमध्ये वृत्तपत्रात जाहिरात देऊन रद्द केली होती आणि त्यांच्या वकिलाकडून त्यांना नोटीस देऊन रद्द केली होती. याचाच अर्थ या शीतल तेजवानी तिथे कुठेही अधिकार त्यांचा असू शकत नाही. परंतु राजकीय हातमिळवणी झाल्यामुळे, मोठी मंडळी यामध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे, या शासकीय दर जरी 300 कोटीचा असला तरी बाजार मूल्य भाव, बाजारातली दर पाहता 1800 कोटी रुपयाची ही जमीन आहे. या जमिनीबरोबर अनेक प्रकरणं त्या ठिकाणी येत आहेत. कारण माझ्याकडे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून पुण्यातील अनेक प्रकरणं माझ्याकडे टॅक्स चोरीचे, स्टॅम्प ड्युटी चोरीचे, वर्ग 2च्या जमिनी कशा वर्ग 1 केल्या ते करूच शकत नाही असे प्रकरण आले. त्यातील काही प्रकरणं जे गंभीर वाटले ते मी मीडियापर्यंत पुण्यामध्ये पोहोचवणार आहे. पण हे अत्यंत मोठा हा स्कॅम आहे पुण्यातील जमिनीचा. 1,00,000 कोटी रुपयापेक्षा अधिक या जमिनीमध्ये अनेकांनी फायदा करून घेतला आहे. एवढा मोठा स्कॅम पुण्यामध्ये घडलेला आहे. त्यातील सत्ताधारी पक्ष हे इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये पुन्हा एक भारतीय जनता पक्षाचा नेता, त्यांनी सुद्धा एक जमीन अशी ढापली, ते सुद्धा पुढे येत आहे. जे पूर्वी उद्धवजी बरोबर होते ते आता शिंदे सेनेमध्ये गेलेत, तो पण एक बिल्डर त्याच्यामध्ये पुढे येतो आहे. हे सगळं मी मानणार आहे. थोडासा आपण पेशन्स ठेवा. मनोज जरांगे यांनी आरोप केला आहे की त्यांना मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी देण्यात आली आणि धनंजय मुंडे हे त्याच्या मागचे मास्टरमाइंड आहे आणि 2 संशयितांना अटक केली. त्याला जोडूनच आहे जे संशयित अटक केलेले आहेत त्यांच्या आणि धनंजय मुंडेच्या बैठका झाल्याचं सांगितलं. आता धनंजय मुंडेंनी या प्रकरणातली सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. त्यांचे आभार, झोपेतून जागे झाले. तुम्हाला या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. सरकारने हे मोठं आणि गंभीर प्रकरण आहे. एखाद्या समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांच्यावर त्याचं जीवन संपवण्याला, जीव घेण्यापर्यंतचं किंवा मारण्यापर्यंतची जर बाब पुढे येते आहे तर याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि हे प्रकरण खरोखरच सीबीआयकडे दिले पाहिजे. मतभेद वैयक्तिक असू शकतात, पण लढाई विचाराची असायला पाहिजे, लढाई तुमच्या हक्काची असायला पाहिजे. पण कोणी कोणाला संपवण्याच्यासाठी तिथपर्यंत जात असेल तर हे फार गंभीर आहे. जरांगे पाटलांना पुरेसं संरक्षण दिलं पाहिजे तातडीनं, आणि याचा शोध घेऊन जो कोणी दोषी असेल
त्याच्यावर कारवाई केली पाहिजेत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. मुंबऱ्यामध्ये जे अपघात झाला होता त्यानंतर जी कमिटी बनली त्याच्यामध्ये 2 अभियंत्यांना निलंबित करण्याचा प्रकार समोर आला. त्याच्यासाठी काल संप देखील पुकारण्यात आला. त्याच्यामुळे सुद्धा 2 प्रवाशांचा मृत्यू झाला. बघा, ज्या उद्देशानं ती सगळे ट्रॅकवर बसून आंदोलन करत होते, मला वाटतं की आंदोलन चिरडण्याचा प्रकार देशामध्ये 2014 पासून सुरू झाला आहे. आंदोलन चिरडायचं, आंदोलनकर्त्यांना चिरडून मारायचं, गोळ्या घालून मारायचं, हे आता सर्रास झालेलं आहे. कारण घाबरतंही सरकार आंदोलनकर्त्यांना. हक्क मागूच नाही, हक्क मागाल तर मारून टाकू, मग ते कशाही प्रकारे मारता येईल. 700 शेतकऱ्यांचा बळी घेणारं हे सरकार आहे, केंद्र सरकार, मोदींचं सरकार. हे काही लपून राहिलेलं नाही. हक्कासाठी आणि ते 3 काढलेले काळे जी रद्द करायसाठी शेतकरी पावसात, उन्हात, हिवाळ्यात, थंडीमध्ये रस्त्यावर उतरल्यानंतर जीव घेणारं सरकार तेच आहे. म्हणजे अधिकार मागण्यासाठी जर कोणी आंदोलन करत असेल तर त्या चिरडण्याचा आणि त्याला मारण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं पुढे हे सरकार संविधानावर चालतं, लोकशाहीवर चालतं की हुकुमशाहीने पुढे जात आहे, याचा देशातील जनता नक्की विचार करेल असं मला वाटतं. पण या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांचा जीव गेला. सामान्य बघा, असं आहे की आंदोलन करत असताना कोणाला तरी फटका बसणार, याचा अर्थ आंदोलन करूच नाही असं होत नाही. काल परवा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, 12 तास ट्रॅफिक जाम झाली. हे होणार ना. मग सरकारने आंदोलनाची पाळीच आणू नये. जर मुंबई 4-4 दिवस ज्या वेळेस कामगार नेते होते 3 दिवस मुंबई बंद राहायची, जनजीवन विस्कळीत व्हायचं, याचा अर्थ की नाही आता जनतेला त्रास होते म्हणून आंदोलन करायचं नाही. हे नवीन कुठून आपण विचार करायचा. हक्कासाठी, अधिकारासाठी, अन्यायाविरुद्ध लढणं आणि तो संविधानाने दिलेला अधिकार आहे, त्यामुळं थोडासा त्रास होईल पण लढूच नये, ही भूमिका योग्य नाही. चलो धन्यवाद. हिंदी 2 मिनिटं. चलो एक सर्वात जास्त उमेदवारी घुगुसमध्ये आहे. सर्वात जास्त उमेदवार बल्लारशामध्ये आहेत, 4-5. आमच्या BC नगरपंचायतीमध्ये आहेत, ब्रह्मपुरीमध्ये आहे, अनेक ठिकाणी, वरोऱ्यामध्ये आहे, भद्रावतीमध्ये आहे. देतो ना मी. चलो हिंदी एक शेवटचा खासदार. नहीं, मैंने मॉर्निंग में ही बोला था कि इसकी जांच उच्च स्तरीय होना चाहिए. अभी इसकी जांच तो मैं कहता हूं कि हाई कोर्ट के जज के अध्यक्षता में होना चाहिए और ये तुरंत होना चाहिए. और चोर को छोड़कर बाकी को अरेस्ट करना ये भी गलत है. जिसका कि पृथ्वीराज पाटिल को पावर सही का पार्थ पवार ने दिया, छुपा हुआ नहीं है. और इसमें ये स्कैम में जो दोषी है वो सबके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. ये बड़ा घोटाला है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.